नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे जीवा नंदिनीवरती भयंकर चिडलेला असतो. नंदिनी म्हणत असते, जीवा माझे एकदा ऐकून तरी घ्या ना. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी मला तुझं काही ऐकायचं नाही आहे आणि प्लीज तू माझा हात वगैरे पकडू नकोस. कारण तुझं कसं असतं माहिती आहे का, तू माझ्यासमोर एक वागतेस आणि तुझे बाबा तुझ्या समोर आले ना की तू कम्प्लिटली वेगळी असतेस. मग तू त्यांच्या बाजूने बोलायला सुरुवात करतेस. आता माझा हात पकडलायस, पण उद्या जर तुझे बाबा म्हणाले की जीवाचा हात सोडून दे म्हणून, तर तू लगेच माझा हात सोडून देशील आणि मला सोडून निघून जाशील. त्यामुळे मी तुला हात जोडून विनंती करतो, तू इथे थांबू नकोस. प्लीज तू इथून निघून जा. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा नंदिनीला आपल्या घरातून आता जायला सांगत असतो. तेवढ्यातच तिथे विक्रम काका येतात आणि म्हणत असतात, नंदिनी अगं कुठे जातेस तू? तुझ्या इथे सासूने तुला थांबायला सांगितले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नंदिनी आपल्या सासऱ्यांच्या सांगण्यावरून तिथे थांबायला तयार झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्य आणि पार दोघेजण बोरं चिंचा ही जी गाडी लागलेली असते तिथे थांबलेले असतात. तेव्हा काव्य आता पेपर वगैरे सगळं काही विसरून गेलेली असते आणि ती चिंचा खात असते, बोरं खात असते, कैरी खात असते. तेव्हा तिथे जो दुकानवाला असतो तो म्हणत असतो की काव्याताई तुम्हाला अजून मीठ देऊ का? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, काव्याताई मीठ देऊ का? तुम्ही दोघं जण काय जत्रेमध्ये हरवलेली भावंड आहात का? तिला काव्याताई म्हणतोयस? तेव्हा इथे काव्या म्हणते, तुम्ही राहू द्या. तुम्हाला माहिती आहे का दादा, मी आणि माझी नंदिनीताई आम्ही शाळेत असताना वेण्या अशा उडवत उडवत आमच्या शाळेच्या बाहेर आहे ना अशी चिंच बोरं लागलेली गाडी असायची. तुमच्यासारखेच दादा होते ते. आम्ही त्यांच्याकडून खूप चिंचा बोरं खायचो. लहानपणीचे दिवसच वेगळे होते. बाजूला ना एक गोळ्याची सुद्धा गाडी असायची. पण मी कधी गोळा नाही खाल्ला. तेव्हा पार्थ म्हणतो, बरोबर ना, गोळा खाल्ला असतात तर मग तोंड तुमचं लाल झालं असतं आणि ते घरच्या लोकांनी बघितलं असतं तर तुमचे गालसुद्धा लाल केले असते. म्हणून तुम्ही गोळा खाल्ला नाही, बरोबर ना? तेव्हा इथे काव्य म्हणते, अगदी बरोबर. पण कसं असतं ना पार्थ, बघा ना, म्हणजे माणूस मोठा होतो, पुढे निघून जातो, पण मात्र आठवणी तशाच राहतात. माणूस कितीही पुढे निघून गेला तरी आठवणी काही पिच्छा सोडत नाही, असं आता काव्य म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो, बाबा तुम्ही नंदिनीला कशाला थांबवताय? नंदिनीला जायचं आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, काय नंदिनी तू चाललीस? अगं तुला माहिती आहे का, तुला तुझ्या सासूने बोलवले संध्याकाळच्या जेवणासाठी आहे ना, ते वडे बनवायला सांगितलेत तिने तुला. तू कसले तरी ते वडे बनवतेस ना, जी तुझी स्पेशालिटी आहे, खूपच जास्त फेमस आहे तुझ्या हातचे ते वडे. ते कुठले वडे? तेव्हा नंदिनी म्हणते, हां हां दही वडे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अगदी बरोबर दही वडे, चल बरं तू बनवायला. तेव्हा जीवा म्हणतो, बाबा तुम्ही तिला कुठे सांगताय, ती तिच्या घरी चालली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एक कपल असतं. ती मुलगी म्हणत असते, अरे लवकर बाहेर ये ना, तू बाहेर ये विराज. तेव्हा विराज म्हणतो, काय झालं, तू का मला बाहेर बोलावलंस? ती म्हणत असते, अरे तिकडे बघ ना, काव्य आणि पार्थ, आपण त्यांची रील बघितली होती. तेव्हा ती म्हणते, चल आपण त्यांना जाऊन भेटूया. तेव्हा ती मुलं म्हणतात, आम्ही येऊ का तुम्हाला भेटायला? तेव्हा पार्थ म्हणतो, हो या ना. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही ओळखता का यांना? काव्य म्हणते, नाही हो मी नाही ओळखत. तेव्हा ते दोघंजणं काव्या पार्थजवळ बोलायला येतात. ती मुलगी म्हणते, तुम्हाला वाटत असेल की आम्ही कोण आहोत, बरोबर ना? तुम्ही आम्हाला ओळखत नाही, पण आम्ही तुम्हाला ओळखतो. काव्या पार्थ, तुमची ती रील खूपच जास्त व्हायरल झाली होती, ज्याच्यामध्ये काव्याने खंबीरपणे तुमची साथ दिली होती. ती रील इतकी व्हायरल झाली होती ना, की आम्ही दोघांनी जेव्हा एकमेकांना प्रपोज केलं, तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांना असं प्रपोज केलं होतं, यू विल बी माय पार्थ देशमुख. आणि मग तो मला म्हणाला होता, यू विल बी माय काव्या देशमुख. आणि असं आम्ही प्रपोज करून दोघेजण एकत्र आलो होतो. म्हणजे आमच्या प्रेमाची गाडी ही तुमच्या प्रेमाच्या गाडीमुळे रुळावरती आलेली आहे, असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा काव्याला तो सीन आठवतो, ज्याच्यामध्ये ती म्हणालेली असते की पार देशमुख, अहो बघा ना, आपला हा व्हिडिओ किती व्हायरल झाला आहे, रीलसुद्धा बनल्यात त्याच्यावरती आणि लोकांच्या कमेंट तरी बघा ना, किती छान छान कमेंट आल्यात. आणि त्याच्यामध्ये ही सुद्धा कमेंट आलेली असते की म्हणजे तू माझा पार देशमुख होशील का आणि तू माझी काव्या देशमुख होशील का,
असं एकमेकांना एका कपलने प्रपोज केलं होतं. तेव्हा इथे काव्या म्हणते की हो, आम्ही तुमची ती कमेंट वाचली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, ते लोकं म्हणतात की आता तुम्ही आम्हाला सापडलाच आहात, तर एक सेल्फी काढूया का? तेव्हा काव्य आणि पार्थ बरोबर 2-3 जणांनी छान असे सेल्फी वगैरे काढलेले असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, कसं असतं ना, म्हणजे आपण असं काहीच करत नाही, तरीसुद्धा कुठलीही गोष्ट व्हायरल होते आणि लोकांना ती आवडते. तेव्हा काव्या म्हणते की पार्थ देशमुख, कसं असतं ना, प्रेमाच्या सगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात आणि त्या लोकांना आवडत असतात. तेव्हा इथे काव्य म्हणते की दादा एक काम करा, काकडीसुद्धा द्या. तेव्हा तिने आता काकडीसुद्धा खायला घेतलेली असते. काकडीचा एक तुकडा ती तोंडात पकडते आणि पार्थला खुणावते की तिकडून तुम्ही खा. तेव्हा पार्थ तिला खुणावतो आणि म्हणतो, काय, समोर तो दुकानवाला असतो ना, त्याच्याकडे नजर दाखवतो आणि दोघेजण इथे काकडी, चिंचा, बोरं आता सगळं काही खात असतात आणि छान एन्जॉय करत जात असतात. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला खूपच जास्त आनंद झालेला असतो की विक्रम काका तिथे येतात आणि तिला घेऊन आता किचनमध्ये जात असतात. सांगत असतात की मानिनीने बोलवले, चल बरं चल. कारण जेव्हा तिला घरी जायला सांगत असतो ना, मग आता थांबवण्यासाठी काहीतरी कारण हवंय. म्हणून विक्रम काका म्हणतात की दही वडे बनव, तुझ्या सासूने तुला बनवायला सांगितलेत. तेव्हा इथे विक्रम काका आता फोर्स करत असतात. जीवा म्हणत असतो की नंदिनीला जायचंय बाबा, तिला जाऊ दे ना. तेव्हा विक्रम काका म्हणतात, हो नंदिनी, तू जात होतीस? ती म्हणते, हो बाबा. म्हणजे नाही बाबा. विक्रम काका म्हणतात, अगं हो नाही काय करतेस? नक्की काय करायचंय तुला? दही वडे आमच्यासाठी बनवायचे आहेत ना? चल बाई लवकर चल आणि जरा भजी वेगळे काढ आणि दही वडे वेगळे करा, कारण आज मी आणि जीवा खूप दिवसानंतर दोघे जण बसणार आहोत. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नाही नाही बाबा, मी नाही दारू वगैरे पिणार. दारू प्यायल्यानंतर इथे बायकोच्या हातचा काढा प्यावा लागतो. दारू खूप वाईट असते. तेव्हा विक्रम काका म्हणतात, काय, म्हणजे जीवा बायकोला खूपच जास्त घाबरतो वाटतो. पण नाही नाही, माझं तसं नाही आहे. मी काही माझ्या बायकोला घाबरत वगैरे नाही. तेव्हा इथे मानिनी काकू आवाज देतात, विक्रम. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अगं हो हो, आलो आलो, नंदिनी येते. हा जीवा ग, जीवा आम्हाला येऊच देत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काकासुद्धा मानिनीला घाबरतात हे तिथे सिद्ध झालेलं असतं. तर काव्य अजून काही खाण्याची थांबत नसते. काव्य अजून चिंच खातच असते. तेव्हा इथे चिंच खाल्ल्यानंतर तिने बोरं खायला घेतलेली असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो काव्य, हे काय करताय तुम्ही? तुम्ही आता बोरं काय खाताय? उद्या परीक्षा आहे तुमची, तुम्हाला माहिती नाही आहे का? अहो उगाच आंबट वगैरे खाऊन डोकं दुखेल तुमचं, उलटी वगैरे येईल. राहू दे बरं, ही बोरं तुम्ही अजिबात खायची नाही आहेत. आणि तो बोरं आता खिशामध्ये ठेवून देतो. तेव्हा काव्या लगेच रुसून बसते. पार्थ म्हणत असतो, काव्या, काय हवंय तुम्हाला? तुम्ही कॉफी पिताय का? काव्या म्हणते, नको. तो म्हणतो, तुम्ही इथे आता मेथीचे पराठे खाताय का? काव्या म्हणते, नको. तो अजून काही गोष्टींची नावं घेतो. म्हणतो, खाताय का? काव्या म्हणते, नको, मला काहीच नको आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ, कितीतरी दिवसानंतर मला माझे जुने पार्थ परत मिळाल्यासारखे वाटतायत. म्हणजे तुम्ही आधी जसे करायचात ना, माझ्या मागे पुढे करायचात, हे खाताय का, ते खाताय का असं विचारायचात आणि मी प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचे. मला हे नको, ते नको, प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचे. कशी होते ना मी पूर्वी. म्हणजे मला जेव्हा आठवतं ना, तेव्हा मला कळतं की मी माझ्या आयुष्यातला किती छान आणि महत्त्वाचा पार्ट मिस केलेला आहे खरंच. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो ना, तुम्ही आधी कोण होतात तर बीटी होतात, असं तो आता म्हणत असतो. तेव्हा काव्या म्हणते, बरोबर, म्हणजे त्यावेळेला तुम्ही माझ्यासाठी किती आणि काय काय करायचात, पण तरीसुद्धा मी भाव खायचे, मी वेड्यासारखी वागायचे, हे मला आत्ता कळतंय. मी माझ्या आयुष्यातला तो सुंदर प्रवास तुमच्याबरोबरचा खूप जास्त मिस केला आहे पार्थ, असं आता काव्या पार्थला म्हणत असते. तिला आपल्या चुकीची उशिरा का होईना पण जाणीव ही झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते, पार्थ, पण आता झालं गेलं सगळं विसरून मी माझं प्रेम, माझ्या चुका सगळ्या अशा ओंजळीत घेऊन आता तुमच्यासमोर गुडघ्यावरती बसली. प्लीज आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि तुमच्या ह्या काव्याला ॲक्सेप्ट करा प्लीज. तेव्हा पार्थ आता इकडे तिकडे बघत असतो. काव्या म्हणत असते, नाही ठीक आहे, तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा आहे ना, तेवढा वेळ तुम्ही घ्या, माझी काही हरकत नाही आहे. पण आता या प्रवासामध्ये मी माझ्या पार्थ देशमुखला जिंकल्याशिवाय काही राहणार नाही, बघाच तुम्ही. तेवढ्यात प्रेक्षकांनो, काव्य आणि पार्थ एका ठिकाणी थांबलेले असतात. तेव्हा गाडीवरून काही गुंड लोक आलेले असतात. ते सुद्धा तिघे तिघे बसून आणि त्यानंतर एका गाडीला अडवून
त्या गाडीतल्या बाईला आणि त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या आणि इथे पार्थ दोघेजण म्हणतात की ती मुलगी रडतेय का? नक्कीच काहीतरी अडचण आहे, प्रॉब्लेम आहे. चला आपण जाऊन त्यांची जरा मदत करूया. तेव्हा पार्थ म्हणतो, चला चला, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या पार्थ आता मदत करायला गेलेले असतात. तर जीवा इथे नंदिनीच्या वडिलांची PPT तयार करायला बसलेला असतो. कारण तिच्या हातातून पेनड्राईव्ह खाली पडतं. तेव्हा विक्रम काका म्हणतात, हे काय आहे? तेव्हा नंदिनी म्हणते की बाबांना मदत हवी होती जीवांची. त्यांना PPT करून हवंय ना अर्जंट. जीवा पटकन PPT तयार करून देतात. म्हणून मी त्यांच्याकडे हे पेनड्राईव्ह घेऊन आले होते. विक्रम काका म्हणतात, मग तू एक काम कर, तू दहीवडे बनव आमच्यासाठी. जीवा आहे ना, तू PPT तयार करून देईल. हो की नाही जीवा? चल बरं, चल लवकर चल. तेव्हा इथे जीवा आता PPT तयार करत असतो विक्रम काकांच्या सांगण्यावरून. विक्रम काका जीवासाठी चहा घेऊन आलेला असतो. तेव्हा जीवा म्हणतो की बाबा, हे काय करताय तुम्ही? तुम्ही माझ्यासाठी चहा कशाला आणलात? तेव्हा विक्रम काका म्हणतात, का रे, मग नंदिनीला पाठवू का तुझ्यासाठी चहा घेऊन? नाही, तुझी इच्छा असेल तर तिला दुसरा चहा घेऊन पाठवतो ना तुझ्यासाठी. तेव्हा जीवा म्हणतो, बाबा मला असं म्हणायचं नव्हतं. तुम्ही कशाला आणलात? मी आलो असतो ना खाली. तेव्हा विक्रम काका म्हणतात, असू दे रे, तू काम करतोयस ना, म्हणून मी घेऊन आलो इथे तुझ्यासाठी चहा. बरं आधी तू मला सांग, नंदिनी इथे आली आहे हे तुला आवडलेलं नाही आहे का? म्हणजे तू जे काही तिच्यावरती रागवण्याचं नाटक करतोयस, हे खरं आहे की मनापासून तुला वाटतंय की नंदिनीने इथे येऊ नये, तिने जावं असं वाटते तुला? हे बघ, बायको आल्यानंतर नवरा जसा आतून सुखावतो तसा तूही सुखावलायस ना, मग तरीसुद्धा तू तिला इथून जायला का सांगतोयस? तेव्हा जीवा म्हणत असतो, बाबा असं खरंच काही नाही आहे. आणि नंदिनीला मुळात माझ्याबरोबर इथे राहायचं आहे की नाही राहायचं आहे हेच मला कळत नाही आहे. कारण ती सगळं ना तिच्या बाबांचं ऐकते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणत असते, नाही नाही आई, म्हणजे बाबांना माहिती नाही आहे मी इथे जीवांना भेटायला आली ते, आणि त्यांच्याकडून त्यांचं PPT करून घेणार आहे, हे सुद्धा बाबांना माहिती नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते, अगं तुझ्या वडिलांना जर माहितीच नाही आहे की तू इथे आली आहेस, तर ते जीवाला सांगितलेस का? नाहीतर जीवा वगैरे फोन करायचा. त्याला सांगितलंस का की मी इथे आली आहे, ते बाबांना सांगितलं नाही आहे म्हणून? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही ना, मी जीवांनासुद्धा काहीच सांगितलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा इथे PPT तयार करत असतो, पण आता त्याला काही अडचणी येत असतात. कारण त्यातली बरीच माहिती ही आता डिलीट झालेली असते किंवा ती पूर्णच नसते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की आता मी कुणाला फोन करू? कुणाला विचारू की हे सगळं पूर्ण का नाही आहे PPT करण्यासाठी? तो म्हणतो की फोन तर आता धनंजय मोहिते यांनाच करावा लागेल ना, कारण त्यांनाच PPT करून हवं आहे, त्यामुळे फोन त्यांनाच करावा लागेल. जीवा इथे मनाच्या वरती इच्छा नसताना धनंजय मोहिते यांना फोन करतो. तेव्हा धनंजय फोन उचलतो आणि म्हणतो, का रे, मला का फोन केला आहेस तू? तेव्हा जीवा म्हणत असतो, तुम्हाला फोन मी काही इथे आनंदाने केलेला नाही आहे, तुमचंच काम आहे म्हणून फोन केला आहे. धनंजय काका म्हणतात, माझंच काम आहे? माझं कसलं काम आहे रे तुझ्यासारख्या माणसाबरोबर? मला तुझ्या मदतीची कसलीच गरज नाही आहे, कळलं ना तुला? माझ्या मुलीला जो काही तू त्रास दिला आहेस ना, त्यानंतर मला तुझ्या कुठल्याही मदतीची गरज नाही आहे, कळलं? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी इथे. तेव्हा इथे धनंजय काका म्हणतात, नंदिनीचं तर नाव तुझ्या तोंडात घेऊ नकोस. तू नंदिनीला दारू पाजलीस, जबरदस्तीने तिच्या तोंडून जे तुला ऐकायचं होतं ते वधवून घेतलंस. हे सगळं तूच करू शकतोस, मला माहिती आहे ना. मुद्दाम केलेस तू सगळं. आणि का तू माझ्या मुलीच्या आयुष्यात आहेस? जा ना माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून. कशासाठी तू इथे आहेस? कायमचा निघून जा, म्हणजे ती सुखी होईल, कळते का तुला जीवा? तेव्हा इथे जीवा आता फोन ठेवून देतो आणि त्याला आठवत असतं कशा पद्धतीने नंदिनी म्हणते की मला काहीच आठवत नाही आहे जीवा, मला काहीच आठवत नाही आहे. आणि जीवा इतके एफर्ट्स घेत असतो तिला मनवण्यासाठी, तरीसुद्धा ती त्याला हळूस करत असते. या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात आणि तो म्हणत असतो की जीवा देशमुख काहीच विसरत नाही. चांगल्या गोष्टीसुद्धा तो लक्षात ठेवतो आणि वाईट गोष्टीसुद्धा, आणि मग तो तसाच वागतो. तेव्हा इथे जीवा लगेचच वकिलांना फोन करतो आणि म्हणतो, मागच्या वेळेला नंदिनी देशमुखने तुम्हाला फोन केला होता आणि ती म्हणाली होती की तिला फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स हवा आहे. आता मी तुम्हाला फोन करतोय आणि सांगतोय की मला फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स हवा आहे, ते सुद्धा लवकरात लवकर, कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे धनंजय काका आपल्या 3 मुलींचा फोटो बघत असतात आणि म्हणत असतात की मी माझ्या 2 मुलींना राक्षस वाटतो. पण आता मुलीसाठी बापाने थोडं तरी कठोर असावंच लागतं. तेव्हा इथे आता काव्याची आज महत्त्वाची परीक्षा आहे.
पण एकसुद्धा फोन केलेला नाही आहे पठ्ठीने. जाऊ दे, तिने फोन केला नाही, पण निदान मी तरी फोन करतो आणि तिला ऑल द बेस्ट म्हणतो, असं आता धनंजय मोहिते म्हणत असतात आणि ते काव्याला फोन करत असतात, पण काव्य काही फोन उचलत नसते. तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता जी काव्य आणि पार्थ दोघेजण गेलेत ना, रम्या आणि वसूला ते आवडलेलं नाही आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, आई हातपाय फ्रॅक्चर होणं, नाहीतर मेमरी लॉस होणं, असं काहीतरी व्हायला हवं नाही का? तेव्हा इथे वसू म्हणत असते, हो ना, जर काव्याची मेमरी लॉस झाली तर काय होईल तुला माहिती आहे? तर तिला काहीच आठवणार नाही. तिला पार्थसुद्धा आठवणार नाही. म्हणजे पार्थ कायमचा तुझा. असं इथे वसू आता रम्याला नवीन नवीन स्वप्न दाखवत असते. तर इथे वकील आलेले असतात आणि ते जीवाला म्हणत असतात, की हे घ्या जीवा सर, तुम्ही जी फाईल मागवली होतीत ना, ती फाईल घेऊन मी आलेलो आहे. तेव्हा इथे वकील आता फाईल घेऊन आलेत. ही गोष्ट नंदिनी जेव्हा बघते तेव्हा नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. इथे आता ताडलं की तुटतं जे म्हणतात, तसं इथे नंदिनीने केलेलं असतं. म्हणजे तिने जीवाला इतका त्रास दिलेला असतो, इतकं त्याला तुचड्यासारखं वागवलेलं असतं, की त्याची आता सहनशक्ती पूर्णपणे संपून गेलेली असते आणि त्यामुळे त्याने वकिलाला इथे अर्जंटली पेपर घेऊन बोलावलेलं असतं आणि ते आल्यानंतर घरातले मात्र सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात.